धुळे शहरातील पूर्व प्राथमिक शाळा मॉर्निंग ग्लोरी या प्ले स्कूलमधील बाल विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिला दिवस मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। शासनाने घोषित केल्याप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक पर्वाचा प्रारंभ हा उत्साहवर्धक व विद्यार्थ्यांना गोडी निर्माण करणारा असावा या हेतूने मॉर्निंग ग्लोरी या इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक शाळेत बुधवारी विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून बाल विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस मोठा आनंदाचा ठरला। सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम। हो यावेळी शाळेच्या संचालिका मोनिका पाटील यांनी उपस्थित झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे औक्षण करीत त्यांचे स्वागत केले। शाळेच्या वाटचाली संदर्भात मार्गदर्शन केले। मॉर्निंग ग्लोरी स्कूलमध्ये बाल विद्यार्थ्यांना हवेहवेसे वाटणारे, त्यांना प्रफुल्लित करणारे असे वातावरण निर्माण करून या ठिकाणी खेळीमेळीतून त्यांचा बौद्धिक, मानसिक तसेच शैक्षणिक स्वरूपातला विकास साधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जातो। त्यामुळे शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील यातून मोठे समाधान प्राप्त होते, अशी प्रतिक्रिया शाळेच्या संचालिका मोनिका पाटील यांनी टाइम न्यूजशी बोलताना दिली। मॉर्निंग ग्लोरी प्ले ग्रुप आणि नर्सरीचं माझं हे 14वं वर्ष आहे। आज आमचा स्कूलचा पहिला दिवस होता। या स्कूलमध्ये यावर्षी त्यामानाने मुलं अजिबातच रडलेली नाही। पालकांच्या जीवनात हा खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण त्यांचं बालक हे शिक्षणाच्या याच्यात पहिलं पाऊल ठेवणार असतं। त्यामुळे त्यांना एक संमिश्र अशी एक भावना असते की आपला मुलगा राहील का रडेल। पण ह्या याच्यातून आम्ही आज स्कूलचा पहिला दिवस सुरू केला आहे। पहिला दिवस झाला आमचा, आणि याच्यामध्ये पहिल्या दिवशी जस्ट टीचर लोकांशी ओळख व्हावी या 8 दिवसात आमचा तोच उपक्रम होतो, कारण ओळख झाल्याशिवाय ते आपल्याला मुलं सोडणार नाही। म्हणून त्यांच्याने आमच्या जवळचा बॉन्ड व्हावा म्हणून आम्ही खेळातून त्यांना जवळीक एक साधण्याचा प्रयत्न करत असतो। मॉर्निंग ग्लोरीमध्ये दर महिन्याला स्कूलच्या संचालिका या नात्याने मी 3 ते 4 ॲक्टिव्हिटीज दर महिन्याला घेत असते। पण आता सुरुवातीला एकच आमचं हे ध्येय आहे की मुलांना फॅमिलियर आणि जवळ करणं हे, आणि मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा हे सुद्धा मॉर्निंग ग्लोरीचा उद्देश आहे। मॅडम, पालक आपला बाल्याला 1 तास 2 तास तुमच्यापर्यंत सोडून जातात, त्याच पालकांना कसा विश्वास द्याल की काय त्याच्याबद्दल तुम्हाला वाटतं की मुलं त्या पालकांनी काय विचार केला गेला? पालकांचा विश्वास तर नसतोच सुरुवातीला, की त्यांना कितीही सांगितलं तरी पण ते घुटमळत असतात की जीवनाचा आपला महत्त्वाचा एक नातं आहे, जीवनाचा सर्वस्व, आणि ते आपण टीचरच्या हातात सोपवतोय। तो कदाचित गेटच्या बाहेर जर गेला तर, आणि प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की माझा मुलगा हा खूप बंड आहे, त्याच्यामुळे त्यांना ही भीती असते की तो जर चालला गेला तर, याला काय झालं तर, पडलं तर। पण काही एक दिवसानंतर त्यांचा पण विश्वास होतो आणि ते सरळ अगदी
सहज सोडत असतात. पण त्यातलेही काही पालक असे असतात की ते बिनधास्तपणे टीचरच्या याच्यावरती विश्वास ठेवून. यावेळी शाळेचा पहिला दिवस हा बाल विद्यार्थ्यांना आनंदाचा व उत्साहवर्धक ठरावा यासाठी शाळेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले. दरम्यान उपस्थित पालकांनी आपल्या पाल्यांच्या शाळेतील पहिल्या दिवसाचा अनुभव टाइम न्यूजशी बोलताना व्यक्त केला. माझ्या पाल्याला घेऊन मॉर्निंग ग्लोरी स्कूलमध्ये आज ॲडमिशन घेतलं आहे. आज माझ्या पाल्याचा पहिला दिवस आहे. मला खूपच आनंद होतो आहे. पहिल्या दिवशी खूपच भीती वाटत होती, माझा पाल्या रडेल काय करेल, पण तसं रडला नाही. खूपच चांगल्या पद्धतीने खेळला आणि त्याचा मला खूपच आनंद होतो आहे. बरं 2 तास तुम्ही तुमच्यापासून त्याला दूर ठेवणार, काय वाटतं तुम्हाला, कसं असतं? तासभर जरी दूर ठेवलं तरी मनात भीती होती की मुलगा राहणार की नाही राहणार. पण आता असं वाटतंय की मुलगा माझा राहू शकेल. आज रडला नाही, काही नाही, छानपैकी खेळला. आणि याच्या पुढेही कदाचित आज आम्ही थांबलो, पण उद्यापासून मला नाही वाटत थांबायची गरज वाटायला. गुड. त्यातल्या एक मॉर्निंग ग्लोरीचं नाव ऐकलं होतं आणि सगळीकडे मोस्ट ऑफ CBSE पॅटर्न असं म्हटलं जातं. पण लहान मुलांच्या अंगावर एवढा मोठा बोजा देणं हे सर्वात मोठं मूर्खपणाचं लक्षण आहे. हे अजून 3 वर्षाच्या असल्यामुळे सुरुवातीला त्यांच्या मुडानुसार आपण घेऊ. आणि त्यातल्या मॉर्निंग ग्लोरीमध्ये मॅडमांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या की आम्ही कोणत्या गोष्टीचं बर्डन आणणार नाही, पोरांचा सगळ्या गोष्टीचा विचार केला जाईल आणि पर्सनली आम्ही लक्ष देऊ या गोष्टीची त्यांनी शाश्वती घेतलेली आहे. म्हणून या गोष्टीसाठी आम्ही माझ्या 2 मुलांनी इथं ॲडमिशन घेतलं. ओके, ठीक आहे.